दिलेली एक संधी आहे आपल्याला आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करावं हे मनामध्ये इच्छा माझ्या म्हणजे आहे कंटिन्यू. आणि यासाठी विधान परिषदेची एक निवडणूक आपल्या तोंडावरती येऊन ठेपलेली आहे. खरं सांगायचं झालं तर आपण ना प्रत्येक नवीन येणाऱ्या गोष्टीला एक सामोरे गेलं पाहिजे. आपलं वलय काय आहे जनतेसमोर कळालं पाहिजे. आणि ही तर एक घटनेनी संविधाननी ही एक लढाई आपला माळशिरस मतदारसंघ हा राखीव केलेला आहे. आणि खरं तर ही संधी आहे, ती संधी का सोडावी असा मनामध्ये एक वेळेस प्रश्न आला. जरांगे पाटील यांनी खरं तर आरक्षण हा मुद्दा त्यांचा महत्त्वाचा आहे. आणि खरंच सांगायला गेलं तर आरक्षण हे मिळायलाच पाहिजे प्रत्येकाला. कारण एक नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महापर्व न्यूज चॅनलमध्ये. आज 2024च्या विधानसभा मतदारसंघासाठी आपले माळशिरस तालुक्यातील शंकर बागडे सर हे इच्छुक उमेदवार आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. सर, आमच्या दर्शकांना आणि जनतेला थोडक्यात आपला परिचय सांगावा तुम्ही. नमस्कार. सर्व माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेला मी नमस्कार करतो. माझं नाव आहे शंकर सीताराम बागडे. मी मूळचा बागेचीवाडी गावचा रहिवासी आहे आणि अकलूज परिसरामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. याशिवाय माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते बागेचीवाडी, त्यानंतर माध्यमिक अकलूज या ठिकाणी. याशिवाय ग्रॅज्युएशन शिक्षण माझं झालं ते शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज या ठिकाणी. आणि जे MA झालं ते कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर या ठिकाणी. MA इकॉनॉमिक्स या विषयामध्ये मी पदवी प्रदान केलेली आहे. गेले 24 वर्ष झालं मी LICमध्ये काम पाहतो आहे आणि जवळपास 2000 कुटुंबाशी माळशिरस तालुक्यातील संपर्क आजपर्यंत आलेला आहे. याशिवाय गेली 7 वर्ष जवळपास मी बागेचवाडी गावचा पोलीस पाटील म्हणून कार्यरत असल्याकारणाने माळशिरस तालुक्यातील तमाम पोलीस पाटलांच्या संपर्कात आहे. आजपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी मी पोचलेलो आहे आणि प्रत्येकाला मी त्यांच्या फॅमिलीशी ओळखतो. याशिवाय गेले 2.5 वर्षापासून जे आपण रेडिओ स्टेशन चालू केलं, जे सोलापूर ग्रामीणमधील पहिलं स्माईल FM रेडिओ स्टेशन आपण चालू केलं, यासाठी जवळपास 5 वर्षापेक्षा जास्त दिवस आम्ही घालवले. आणि आज प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या 4 व्हीलर गाडीमध्ये जे स्माईल FM रेडिओ स्टेशन ऐकताय तुम्ही, त्यासाठी खूप सारा अथंक परिश्रम घ्यावं लागलं. आणि यामुळे मला माळशिरस तालुक्यामध्ये बरेच जण ओळखतात. या कारणास्तवच मी निवडणूक लढायची इच्छा व्यक्त केलेली आहे. सर्वसाधारण प्रश्न म्हणजे पोलीस पाटील म्हणून तुम्ही कार्यरत आहात, LICचं काम तुम्ही करता आणि FM सारखं माध्यम आहे तुमच्याकडं, तरी पण मग तुम्हाला राजकारणात काय यावं वाटलं? म्हणजे असं काय खुणावतं राजकारणात तुम्हाला? दिलेली एक संधी आहे आपल्याला आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करावं हे मनामध्ये इच्छा माझ्या म्हणजे आहे कंटिन्यू. आणि यासाठी विधान परिषदेची एक निवडणूक आपल्या तोंडावरती येऊन ठेपलेली आहे. खरं सांगायचं झालं तर आपण ना प्रत्येक नवीन येणाऱ्या गोष्टीला एक सामोरे गेलं पाहिजे. आपलं वलय काय आहे जनतेसमोर कळालं पाहिजे. आणि ही तर एक घटनेनी संविधाननी ही एक लढाई आपला माळशिरस मतदारसंघ हा राखीव केलेला आहे. आणि खरं तर ही संधी आहे, ती संधी का सोडावी असा मनामध्ये एक वेळेस प्रश्न आला. आपलं कुठंतरी वलय निर्माण हो, 4 लोक आपल्याला ओळखतील. आणि जर समजा यदाकदाचित एक प्रस्थापित म्हणजे जेणेकरून एक समाजाचा आपण घटक म्हणून जर उभा राहिलो तर समाज आपल्याला कितपत आपल्या पाठीमागे घेतो याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि यदाकदाचित एखाद्या पक्षालाच वाटलं की मनुष्य चांगला आहे आणि ह्याला आपण उमेदवारी द्यावी, ह्या इच्छेपोटी खरं तर जूनमध्येच मी माझी यंत्रणा राबविली होती. आणि बाकी विषय फारसा महत्त्वाचा असा आहे की संधी मिळाली म्हणून मी ह्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढं मात्र एका वाक्यात मी तुम्हाला सांगेन. आता जरांगे पाटील यांच्याकडून आज त्यांचं एक स्टेटमेंट आहे की SC आणि STचा कोटा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मराठा समाजाने उमेदवार देऊ नयेत. उलट जे कोणी बॉन्डवर लिहून देतील की आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत आहोत, अशा उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघताय? हे पहा, जरांगे पाटील यांनी खरं तर आरक्षण हा मुद्दा त्यांचा महत्त्वाचा आहे. आणि खरंच सांगायला गेलं तर आरक्षण हे मिळायलाच पाहिजे प्रत्येकाला. कारण एक महत्त्वाचा विषय असा आहे
की एखाद्याला आरक्षण न मिळाल्यामुळे त्याचं आयुष्याचं नुकसान होतं आहे, शैक्षणिकदृष्ट्या असू द्यात, आर्थिकदृष्ट्या असू द्यात. तर कुठेतरी कमीत कमी शिक्षणातील शिक्षण क्षेत्रातलं जे आरक्षण आहे याला तर पूर्णरित्या मान्यता सरकारने प्रत्येक समाजाला दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी जर विश्वास ठेवून मला जर उमेदवारी माळशिरस तालुक्याची दिली तर येणारा जो 5 वर्षाचा कालखंड आहे त्यांच्यासोबत मी राहीन. आणि याशिवाय दुसरी गोष्ट असं आहे की त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मी सरकारपर्यंत पोहोचवेन. जर मला निवडून दिलंच तरचा प्रश्न आहे. पण महत्त्वाची बाजू इथंच नाही आहे संपत. तर मनोजदादा जरांगे पाटील यांनी आणि त्यांचे जे काय माळशिरस तालुक्यातील तमाम कार्यकर्ते आहेत यांनी सर्वांनी साथ देणं आणि त्यांच्या साथीला मी साथ देणं, एक मुठीने जर आपण लढलो तर खरंच एक मनोजदादा जरांगेचा माळशिरस तालुक्यातून एक उमेदवार जाऊ शकतो आणि त्यांचं म्हणणं सरकार दरबारी पूर्ण ताकदीने मांडू शकतो. एवढं मात्र मी मनोजदादा जरांगेंना या तुमच्या माध्यमातून विश्वास देऊ शकतो. याच प्रश्नाला अनुसरून एक आहे, यावेळी जाती आधारित निवडणूक होते असं तुम्हाला वाटतंय का? कारण सध्या आरक्षणावरून समाजातील दरी वाढत चाललेली आहे. अगदी बरोबर आहे. काय सांगाल यावरती? खरं तर सांगायचं झालं ना साहेब तर मानव म्हणजे एक सृष्टी, जो जन्मसृष्टी मानवाची आहे ना, ही एकच जात मी मानतो. कारण मी एक हाय प्रोफाईल हाय एज्युकेटेड व्यक्ती आहे आणि मी आजपर्यंत माळशिरस तालुका माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून खूप पिंजून काढलेला आहे. अगदी गोरगरिबाच्या घरी देखील ज्या ठिकाणी स्वच्छता असेल, ज्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल त्या ठिकाणी मी चहा पाणी जेवण करून आलेलो आहे. जातीयता या आधारावरती काही जणांना वाटतं, परंतु मानव आणि एक मनुष्य जात म्हणून मी प्रत्येकाकडे पाहतो. अदरवाईज जात किंवा धर्म या गोष्टी माझ्यासाठी नगण्य आहेत. कारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, परंतु जातीचा तिढा दिवसेदिवस हा वाढत चाललेला आहे. ही एक लागलेले आपले निष्कलंक आहे आणि याचे फायदे वेगवेगळे घेत आहेत लोक. परंतु एक मानवता म्हणून सर्व व्यक्तीने एक माणूस म्हणून तुम्ही माझी प्रोफाईल चेक करा आणि त्यानंतरनं तुमचा जो काही निर्णय असेल म्हणजे मताचा तो तुम्ही मला देऊ शकता. परंतु मी जातीयतेला मानत नाही आहे. कारण जात हा एक लागलेला अभिशाप आहे. हा समाजासाठी, प्रत्येकाच्या समाजासाठी हा एक खूप मोठा कलंक आहे असं मला वाटतं. आता उमेदवार म्हणून आपला जाहीरनामा किंवा तुमची ध्येय धोरणं, तालुक्यात राबवणार असणाऱ्या नवीन संकल्पना काय आहेत नेमक्या, जरा आमच्या दर्शकांना समजल्यात तर बरं होतील. खरं सांगायचं झालं तर आपला एक माळशिरस तालुका पाण्याचा तालुका आहे, नाही म्हटलं तरी. बऱ्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये सर्व काही सुविधा चांगल्या आहेत. परंतु हायर एज्युकेशन जे आहे, ह्या हायर एज्युकेशनसाठी आपल्यातले जे काय घरटी तरुण आहेत हे पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, सोलापूर अशा खूप मोठ्या सिटीमध्ये जात आहेत. येत्या काळामध्ये मी नसेन ठीक आहे, परंतु जे कोणी उमेदवार असतील त्यांनी या बाबी ध्यानात घेणं गरजेचं आहे की इथून पुढे येणारा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये हे जे गाव आहे आपलं अकलूज असेल तालुका, माळशिरस असेल किंवा आजूबाजूचे काही इंदापूर तालुका असेल, इकडची जी काही तालुके असतील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, हे एक 5-6 तालुके हे एक म्हाताऱ्याचे तालुके होतील असं मला वाटतंय. वेळीच जे कोणी खूप मोठे नेते असतील, फार मी निवडून येईन न येईन भाग वेगळा आहे, पण तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी राजकारण्यांना सांगू इच्छितो की जेवढं हायर एज्युकेटेड ज्या काही प्रोफाईल आहेत म्हणजे ज्या काही संस्था असतील त्या आपल्यापर्यंत इथपर्यंत जनतेच्या सुविधासाठी पाठवणं गरजेचं आहे. कारण आपल्यातला सर्वच तरुण मुलगा आज सद्यस्थितीला परदेश असेल, राज्य ओलडून किंवा आपला जिल्हा तालुका ओलडून तो सद्यस्थितीला बाहेर जातोय. शक्यतो मी खूप मोठा प्रयत्न करेन, पण त्याला किती यश मिळतं हे मला माहीत नाही आहे. पण मी थोडाफार तर आपल्यातला जो तरुणाचा लोंढा इतर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जात असेल तो थांबवण्याचा मी प्रयत्न करेन, एवढं मात्र मी सांगू इच्छितो. यालाच एक तरुणांच्या मुद्द्यावरतीच अनुसरून एक प्रश्न विचारतो. खासदार साहेबांनी, आता विद्यमान खासदार साहेबांनी आणि विधान परिषदेवरच्या आपल्या आमदार साहेबांनी एक मिनी MIDC मंजूर केली आहे गारवाड येथे. मग त्याचा फायदा होईल का या तरुणांना? म्हणजे असं तुम्ही जसं बोललात की तरुण बाहेर चाललेला आहे, तर आता त्या तरुणांना तिथं काम मिळू शकतंय का? खरं तर खासदार साहेबांचे, आमदार साहेबांचे, ज्यांनी कुणी सर्वांनी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत.
आणि आभार विशेष करून एवढं आपण प्रयत्न केले आणि पडदिसनं आपल्याला त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आपल्याला तरुणाचा जो जाणारा लोंढा आहे तो इथंच थांबला पाहिजे. अजून अशा MIDC सारख्या अजून काही संस्था असतील किंवा अजून काही उपक्रम असतील ते आपण इथपर्यंत आणून त्या उपक्रमवाल्यांना सुखसुविधा देऊन आपण आपलं तालुक्याचं उज्ज्वल भविष्य पाहणं हे खूपच गरजेचं आहे. आदरणीय साहेबांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, कारण खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर हे काम खूप दिवस रेंगाळलं होतं, पण झालं हे खरंच महत्त्वाची बाजू आहे आणि अतिशय चांगला उपक्रम त्यांनी आणलेला आहे. त्याबाबत त्यांचे मी आभार मानतो. सध्या मतांची टक्केवारी कमी होते, म्हणजे घसरत चालली आहे. काय कारण असू शकेल आणि मग काय बदल करणं गरजेचं आहे की मतांची टक्केवारी वाढली पाहिजे? महत्त्वाचा प्रश्न असा आहे साहेब की मताची टक्केवारी वाढण्यासाठी ना जनजागृती हा एक शासकीय महत्त्वाचा मुद्दा आहेच, परंतु लोकांमध्ये ना थोडंसं उमेदवार निवडून देण्याबाबतचं प्रेम पाहिजे. म्हणजे सांगायचं झालं तर बरेच वेळा काही वेळेस न पसंतीचे उमेदवार तुम्ही देता, त्यामुळे बरेच वेळा मला त्याला मतदान करायचं नाही आहे. आता 2019चं जर नोटा पाहिलं तर 2000 लोकांनी त्या नोटाला बटन दाबलेलं आहे. तर हे गेलेत मतदानाला फक्त निदर्शनास आलं, पण उमेदवार ते योग्य निवडून न शकल्यामुळे त्यांनी नोटाला मतदान केलं. आणि इथून पुढे हा आकडा न वाढता कमी जर झाला तर योग्य तो उमेदवार तुम्ही निवडून देऊन तो तुम्ही पुढे पाठवू शकता. आत्ता सध्या तुमची उमेदवारी निश्चित झाली, मनोजदादा जरांगे पाटील म्हणा किंवा अपक्ष म्हणून जरी तुम्ही उभा राहिलात, तर समोर तुमच्या राष्ट्रवादीकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून दिग्गज उमेदवार असणार आहेत. आत्ता त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोहिते पाटलांची ताकद मिळणार आहे प्रत्यक्षरित्या, आणि भारतीय जनता पार्टीची जो पारंपरिक मतं आहेत त्यांची ती त्यांच्या पाठीशी असणार आहेत. आता तुम्हाला मतं मागायची असतील जनतेकडून, तर मग ते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मतं मागणार आहात? तुमचा प्रश्न योग्य आहे, कारण एक बलाढ्य दोन्ही पक्ष आहेत आणि या बलाढ्य पक्षापुढे माझ्यासारख्या सर्वसामान्य उच्च शिक्षित व्यक्तींनी फक्त नावाचीच ओळख आजपर्यंत पोचलेली आहे, कामाची काही थोड्या प्रमाणात ओळख पोचलेली आहे प्रत्येकाजवळ. पण या दोन बलाढ्य पक्षापुढे जर आपण लढायचं म्हटलं ना साहेब, तर माझ्या दृष्टीनं खरं अवघड गोष्ट आहे. परंतु जो काही दिलेला आपल्याला हक्क आहे तो हक्क लढवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट असं आहे की प्रत्येक व्यक्ती हा काहीतरी नवीन पाहतो प्रत्येक व्यक्तीमध्ये, आणि या नवीन पाहण्यामधून जर आपल्याला जनतेनं चांगलं ओळखलं, जनतेनं चांगलं आपल्याला स्वीकारलं, हा व्यक्ती काहीतरी करू शकतो, तर आपण यातून पुढे काहीतरी जनतेसाठी, तालुक्यासाठी, सर्वांसाठी काहीतरी साध्य करू शकतो. नवीन चेहरा जर शोधत असतील तर तो चेहरा माझ्यामध्ये मी सगळ्या पुढे घेऊन आलेलो आहे. स्वीकारणं न स्वीकारणं हा जनतेचा प्रश्न आहे साहेब.